शिंदेंनी सुरू केलेला आनंद शिधा बंद, माझी सुंदर शाळा बंद, 1 रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर बंद, एक राज्य एक गणवेश बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद, योजना दूत योजना बंद, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद। अंबादास दानवेंनी काल केलेले ही सोशल मीडियावरती शेअर केलेली ही माहिती आणि प्रश्न तयार झाला की देवेंद्र फडणवीस एवढे कठोर मनाचे का झाले? बरं, योजना बंद केल्या ठीक, पण एकनाथ शिंदेंचे योगेश कदम अडचणीत, एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट अडचणीत, एकनाथ शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे अडचणीत, एकनाथ शिंदेंचे मंत्री भरत गोगावले अडचणीत। भाजपासारख्या वॉशिंग मशीन मध्ये साफ झालेले असताना सुद्धा मंत्री अडचणीत आले कसे, हा विरोधकांचा तयार झालेला दुसरा प्रश्न। बरं, तेही सोडा, सरकारमध्ये थांबायचंच नाही ही भूमिका घेतलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या पदावर आले। अमित शहांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून भेटी गाठी तक्रारी सगळं मांडतायत, तरी सुद्धा फडणवीसांना फरक का पडत नाही? आणि एवढंच नाही तर आता या सगळ्या गोष्टींचा कळस म्हणजे महायुतीमध्ये युतीच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना होणार नाहीये। हे सगळं का, कशामुळे आणि कोणत्या चुकांमुळे घडतंय हे समजून घेणं गरजेचं आहे। म्हटलं जाते, एकदा जर डोक्यात हवा गेली की मग राजकारण काय, माणसाच्या सगळ्या आतापर्यंतच्या ग्रहदिशाच फिरतात। महायुतीतही तेच घडलंय। महायुतीमध्ये अजित पवारांना त्यांच्या परीने असं वाटतं की मी श्रेष्ठ, पुण्यात माझी ताकद जास्त आहे, मला शिंदे भाजपाची गरज नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंना वाटतं की आमची आधी इथे सत्ता राहिली, आमदार खासदार आम्ही जास्तीचे निवडून आणलेत, मराठवाड्याला मानणारा वर्ग आमच्या साईडने आणि जरांगे फॅक्टर सुद्धा आमच्या बाजूने काम करतो, आम्ही मोठा भाऊ। मुंबईमध्ये जिथे शिवसेना ही महानगरपालिका वरती राहिलेली आहे, शिंदेंना वाटतं आता जर उद्धव ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना माझी आहे तर मग मुंबई महापालिका माझी पाहिजे। आणि भाजपाला वाटतं तुम्हाला जेवढं काही दिले ते उपकार आहेत, काही काळासाठी लिमिटेड पॉवर तुमच्याकडे दिली, ती पॉवर काढून घेतली की तुमचं अस्तित्व काय? आणि त्यामुळे एकीकडे निवडणुका समोर असताना, 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना, आणि आता तिसरीकडे शिंदेंच्या योजना बंद होत असताना, आणि चौथीकडे बच्चू कडूंला गोत्यात आणलं जात असताना, मागच्याही काही काळापूर्वी आपण बघितलं होतं की बच्चू कडूंना काही राजकीय महत्त्वाच्या पदांवरून हटवण्यात आलं होतं। आता बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला दिलेल्या कार्यालयाची जागा जी आहे ती फडणवीसांनी काढून घेतली, ती जागा देण्याचा निर्णय रद्द केला। मागच्या वेळी बच्चू कडूंना जे दिव्यांग कार्यालय दिलं गेलं होतं, दिव्यांग मंत्रालय, त्याचाही राजीनामा बच्चू कडूंनी देऊन टाकला। बच्चू कडूंना पश्चाताप तर झाला, पण शिंदेंसोबत असे अनेक आमदार आहेत की त्यांना सुद्धा पश्चाताप होताना दिसतोय। पण दुपटीनच सुरू असलेल्या चौकशांच्या फेऱ्या, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या होणाऱ्या धाडी, या सगळ्या गोष्टी बघता सध्या गळचेपी भूमिका सोडून दुसरा कुठलाही ऑप्शन जो आहे तो एकनाथ शिंदेंसमोर शिल्लक नाहीये। एकामागून एक 7-8 योजना बंद होणं आणि फडणवीसांनी म्हणणं की एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली कुठलीही योजना आम्ही बंद केलेली नाहीये, हा काही काळासाठी पुढे ती पोस्टपोन्ड होऊ शकते पण ती बंद होणार नाही, हे फक्त फडणवीस पुढे बोलताय। शिंदेंना आणि अजित पवारांना फडणवीसांनी सांगितलंय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर युती नसेलच करायची तर आम्ही फोर्स करणार नाही, मैत्रीपूर्ण लढत करू, जिथे मैत्रीपूर्ण लढत होणार नाही तिथे कार्यकर्त्यांना सांगतो थेट अंगावर जाऊ नका आणि टोकाची टीका करू नका। अर्थात फडणवीसांनीच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरोधात शड्डू ठोकलाय। या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जुळायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला महाविकास आघाडी भारी भरताना दिसते, किंवा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून धावफेळ भेटीगाठी तर सुरू आहेत। फडणवीसांभोवती आत्ताच एक चक्रव्यूह आखलं गेलंय। जरांगे, भुजबळ, पंकजा मुंडे, तिकडे विजय वडेट्टीवार, धनगरांचा आरक्षणाचा मोर्चा, मराठा विरुद्ध ओबीसी, संग्राम जगतापांची भूमिका, या सगळ्या गोष्टींमुळे स्टेप बाय स्टेप जर विचार करायचा ठरला तर सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांभोवती चक्रव्यूह आखण्यामागे कुठे ना कुठे शिंदे आणि अजित पवारांचे मंत्रीही कारणीभूत आहेत। छगन भुजबळ अजित पवारांचे मंत्री आहेत, त्यांचं ऐकत नाही, त्यांच्या भूमिकेमुळे फडणवीस अडचणीत येतात की फडणवीसांच्या सांगण्यामुळे भुजबळ हे करतात, हा अजून आतला प्रश्न आहे। आज निवडणूक आयोगाला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार भेटतात, ते आधीच भुजबळ जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना जाऊन भेटलेत, कारण अस्पष्ट आहे की का भेटलेत। या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचा जर प्रयत्न झाला तर डोकं लावून आणि शांत डोक्यानं सध्या फडणवीस सुद्धा राजकारणात खेळ करतील।
पाहण्यासारखं असणार आहे की पुढच्या येत्या काही 2-3 महिन्यांमध्ये नेमकं स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचा राजकीय लोकांचा धुव्वा उडतो. कसं पाहता या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.